हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे. तर तुमची सगळ्यांची दिवाळीची तयारी चालूच असेल आणि माझी देखील चालू आहे. आणि आज ठरवलं होतं की सकाळी लवकर उठून पहिले म्हणजे काहीतरी आता चालू करावं आणि करंजी ठरवली होती. म्हणजे सुरुवात करायची तर गोडापासून सुरुवात करायची म्हणून करंजी आणि आज गुलाबजाम करायचे ठरवले होते. तर म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावी. तर सकाळी लवकर उठून पहिले म्हटलं करंजीची फक्त तयारी जरी चालू केली ना तर मग आपलं ते काम होऊन जातं. जर आपण तयारी करायलाच उशीर केला ना की मग नंतर आपल्याला काहीच करायची इच्छा होत नाही. आणि आज मला धनत्रयोदशीची देखील तयारी करायची होती. म्हणजे चांदीची लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे. त्यासाठी देखील मला ज्वेलर्सकडे जाऊन थोडंसं चेक करायचं आहे. म्हणजे बुकिंग तरी ॲटलिस्ट आजच्या दिवशी करायची आहे. तर ती देखील मी तुमच्यासोबत शेअर करते की इथे कशा डिझाईन्स आहेत, मला कशी भेटली किंवा काय, ते सगळंच तुमच्यासोबत मी शेअर करते. तर सुट्टीच्या दिवशी म्हटलं थोडंफार रिलॅक्स पण ही पण कामं झाली पाहिजेत असंच ठरवलं होतं. आणि सगळं काही ठरवून केल्यानंतरच दिवाळीची सगळी तयारी होत असते, असं अचानक काहीच होत नाही. तर तुम्हाला इथे दिसत असेल 2 झाडांमध्ये आहे ना दुसरी एक तुळस देखील वाढलेली आहे. ती अशीच कटिंग वगैरे करताना वाढलेली आहे. तर इथे लिंबाचं आणि आपलं जे जास्वंदाचं झाड आहे ना त्याच्यामध्ये छोटीशी तुळस आलेली आहे. खूप छान वाटतं बघायला. तर जर कोणाला हवी असेल ना तर त्यांना माहिती असते की माझ्याकडे एक्स्ट्रा तुळस वाढलेली आहे तर ते घेऊन जातात. आणि आता मी माझ्या जी माझी मेड आहे ना तिला देखील दिली होती. आता इथे मी चहा करून घेते आणि चहानंतर मग थोडंसं रिलॅक्स होतं आणि मग नंतर पुढच्या सगळ्या कामांसाठी लागते. तर मी करंजीपासून सुरुवात करते. तर करंजीचं पीठ इथे मळून घेते आहे. तर तुम्हाला माहिती असेल म्हणजे थोडंसं वेगळ्या पद्धतीने मी करंजी करते, पण तुम्ही बघितली असेल रेसिपीजच्या चॅनलमध्ये. तशीच मी थोडंफार वेगळं करायचा प्रयत्न करते. कारण कसं आहे म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो ना तर ती छान पण झाली पाहिजे आणि टेस्ट देखील झाली पाहिजे. आणि ह्याच पिठासोबत आहे ना मी आपलं जे चहासोबतच्या नाश्त्यासाठी ज्या पुऱ्या लागतात ना त्या देखील बनवते. त्याच्यामुळे मग मी थोडंसं जास्त घेतलं आहे. तर इथे आहे ना मी 6 चमचे मैदा घेतला आहे आणि 3 चमचे रवा घेतलेला आहे. तुम्ही 2 किंवा 2.5 चमचे देखील घेऊ शकता. तर मी जेव्हा पण करंजी बनवते ना तेव्हा मी अशी पदराचीच करंजी बनवते. अशी सिंपल फक्त मैद्याच्या पिठाची नाही बनवत, कारण ती नुसती देखील खायला चांगली लागली पाहिजे. तर पिठामध्ये थोडीशी मी इलायची देखील टाकलेली आहे. आणि या पिठामध्ये आपण तूप आहे ना थोडंसं कडवून घेऊया. म्हणजे त्यात ते जे पीठ आहे ना ते छान मिक्स होऊन जातं. म्हणजे रवा देखील आपण टाकलेला आहे त्याच्यामुळे मग आपल्याला तूप देखील व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तर आता हे जे मोहन आहे ना तुपाचं ते मी टाकून घेते. थोडंसं मीठ आणि पीठ मळण्यासाठी आहे ना मी दूध घेतलेलं आहे, ज्याच्याने थोडीशी अजून टेस्ट आहे ना ह्याची वाढून जाईल. तर दुधामध्ये जेव्हा पण आपण काही म्हणजे फराळाचे पदार्थ करतो ना तेव्हा त्याची टेस्ट खरंच बदलून जाते. तर या पिठाच्या मी करंज्या आणि ज्या आपल्या नाश्त्यासाठी लागतात अशा पुऱ्या देखील बनवणार आहेत. म्हणजे दोन्ही पण गोष्टी एकाच वेळेस होतील म्हणून पहिली तयारी करंजीपासूनच असते. म्हणजे दरवेळेस मी पहिले करंजीपासूनच सुरुवात करते, कारण हे खूप जास्त डिफिकल्टचं काम आहे. कारण आपल्याला सगळ्या आता बनवायला लागतात सेपरेटली आणि मग परत तळायचं भरपूर काम असतं. त्याच्यामुळे मग पहिले करंजीपासून सुरुवात केली ना की मग नंतर कंटाळा येत नाही. कारण आपण खूप थकलेलो असतो आणि मग आपल्याला करंजीसाठी खूप वेळ जातो म्हणून मग आपण कधीतरी बनवत नाही असं होतं. तर इथे माझं पीठ मळून झालेलं आहे. आता मी आपलं जे सारण आहे त्याची तयारी करते. तर त्याच्यामध्ये मी काजू बदाम थोडेसे घालते, तुपात भाजून घेते आणि खोबरं मी ऑलरेडी किसून ठेवलेलं आहे. तर खोबरं भाजून घेते सेपरेटली आणि काजू बदाम मी इथे सेपरेटली भाजून घेते. तर काजू बदाम भाजायला जास्त वेळ जात नाही, 1 मिनटापेक्षा कमीच वेळ जातो. त्याच्यानंतर मी थोडीशी खसखस घेतली आहे. खसखस देखील मी थोडंसं भाजून घेते आणि त्यानंतर मी खोबरं भाजून घेते.
तर जे सारण आहे ना त्याचं सगळं भाजून झालेलं आहे आणि आता मी हे जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले होते ते थोडेसे मिक्सरला वाटून घेतलेत आणि आता मिक्स करून घेते. आणि आपण जर काजू बदाम टाकले ना तर आपल्याला साखर कमी लागते, त्याच्यामुळे मी ते साखर खूप कमी वापरते जनरली, कारण आम्ही साखर थोडंसं कमी खातो. म्हणजे चहामध्येच थोडीफार साखर असते, नाही तर बाकी कुठल्या गोष्टीमध्ये साखर नसते. गूळ वगैरे घालू शकतो. तर इथे मी ड्रायफ्रूट्स घातलेत त्याच्यामुळे याला गोडवा येणार आहे. तर तुम्ही ड्रायफ्रूट्स नक्की तुमच्या सारणामध्ये घालू शकता, त्याच्यामुळे आपली साखर वापरणं जे आहे ना ते कमी होईल. तर जसं की मी सांगितलं की मी पदाराची करंजी आहे ती बनवणार आहे. तर त्यासाठी इथे मी तुपामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर, म्हणजे जास्त नाही, आपल्याला फक्त घट्ट करायचं आहे तूप, आणि तुपाचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण कमी ठेवायचं आहे. तर हे मी बनवून घेते आणि त्यानंतर आपलं जे पीठ आहे ना त्याच्या मी 4 पोळ्या लाटून घेते. बारीक नाही, तुम्ही जाड जरी ठेवलात तरी चालेल, पण नंतर जेव्हा आपल्याला करंजी बनवायचे तेव्हाचं जे आपलं वरचा लेयर असेल ना तो पातळ असेल. तर आता ह्या पिठाच्या मी 4 पोळ्या करून घेते. तर याची करंजी आणि आपल्या नेहमीच्या मैद्याच्या पिठाची जी करंजी आहे ना त्याची चव तुम्हाला इतकी वेगळी लागेल, कारण याच्यामध्ये जर आपण सारण कमी जरी भरलं ना तरी देखील करंजीची चव तशीच राहते, म्हणजे गोडवा तसाच राहतो. तर या पोळीवरती आता मी आपली जी तुपाची पेस्ट आहे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेली ती मी पूर्ण पसरवून घेते. अशा मी सगळ्या ह्या ज्या पोळ्या आहेत ना त्या एकावरती एक चिटकवून घेते, ज्याच्याने आपली जी करंजी आहे ना त्याला लेयर्स येतील आणि त्या प्रत्येक लेयरमध्ये ही जी तूप आहे ना ते पूर्ण मिक्स होऊन जाईल. आपल्या या ज्या करंजीच्या लाट्या आहेत ना त्या तयार होतील. तर तुम्ही बघू शकताय की मी कशा पद्धतीने जी पोळी आहे ना ती पूर्ण वरच्या पोळीवरती, म्हणजे खालच्या पोळीवरती पूर्ण फिक्स करून घेते आणि जितकं आपण व्यवस्थित त्याला चिटकवू ना तितकी आपली जी करंजी आहे ना ती व्यवस्थित बसून जाईल. आता या सगळ्या पोळ्या ज्या आहेत ना त्या मी लावून घेतलेल्या आहेत. आता याला आपल्याला व्यवस्थित रोल करायचं आहे. रोल करताना आपल्याला सगळ्या ज्या पोळ्या आहेत त्या व्यवस्थित चिटकल्या पाहिजेत असा रोल करायचा आहे. आणि जर आपण याचा व्यवस्थित रोल केला नाही ना तर आपली जी करंजी आहे ना ती तळताना फुटू शकते. तर इथे बघा मी व्यवस्थित असं रोल करून घेते आहे आणि त्यानंतर आपल्याला याला थोडंसं असं स्ट्रेच करायचं. आता आपल्या करंजीच्या साईजचे याचे मी कापे करून घेते आणि बघू शकता तुम्ही त्या प्रत्येक काप्याला अशी व्यवस्थित अशी लेयर दिसते, ज्याच्यामुळे आपली करंजी खूप सुंदर अशी लागणार आहे. तर रेसिपीमध्ये मी काय खूप एक्सपर्ट नाही आहे, पण जेवढं मला येतं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करते आहे. तर इथे माझी पहिली करंजी बनवून झाली आहे आणि मला आहे ना तो जो आपला चमचा असतो ना ज्याला जिगजॅग लाईन्स असतात तो हवा होता, पण तो मला भेटला नाही आणि माझ्याकडे नाही आहे. पण या साच्यामध्ये मला बराच वेळ गेला, पण नंतर जेव्हा यूज टू झालं साचा वापरायचं त्याच्यामुळे नंतर पटापट होऊन गेला. तर जेव्हा आपण करंजीला चिटकवतो ना तेव्हा त्याला थोडंसं जर दूध लावलं ना तर ती व्यवस्थित चिटकून जाते. तर इथे मी कोपऱ्यात थोडंसं दूध लावून घेते आणि करंजी त्याच्यामुळे व्यवस्थित चिटकून बसेल, म्हणजे फुटणार नाही लवकर. तर या साच्यामध्ये ना करंजी खूप छान होत होती, पण खूप वेळ जात होता, कारण आपल्याला जो शेप हवा आहे त्या शेपमध्ये ती येत होती, पण प्रत्येक टायमाला लाटी एवढीच होत नव्हती, त्याच्यामुळे साईडचं जे आहे ना ते जरा जास्त निघत होतं. पण करंजी याच्यामध्ये खरंच खूप छान होत होती, तुम्ही बघू शकताय.
तर करंजी बनवायला बराच वेळ जातो, त्याच्यामुळे सगळ्या बनवून घेतल्या आणि त्याच्यानंतरच तेल तापायला ठेवलं आणि त्यासोबतच पुरी बनवत म्हणजे पुरी बनवायला जास्त वेळ जात नव्हता, त्याच्यामुळे मग बनवत बनवतच तळून घेतल्या. त्यानंतर आपण चकली, करंजी वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्याला आपण म्हणजे मीडियम गॅसवरतीच तळलं पाहिजे, नाहीतर मग ते व्यवस्थित तळल्या नाही जात. त्याच्यामुळे तुम्ही एकदम मीडियम गॅसवरती म्हणजे पहिले थोडंसं तेल गरम करा आणि त्यानंतर मीडियम गॅस करून मग नंतर तळून घ्या. तर इथे बघू शकता माझ्या सगळ्या ज्या करंज्या आहेत ना, त्या मस्त अशा फुगल्यात आणि एवढ्या फुगल्यात की त्या म्हणजे पलटताना देखील पलटत नव्हत्या आणि लेयर्स देखील खूप व्यवस्थित दिसत आहेत करंजीचे. तर मी इथे तुम्हाला जवळून दाखवते. माझ्या देखील 1-2 करंज्या आहेत ना, त्या थोड्याशा फुटल्या. पण तरीही जेव्हा वाटलं मला फुटल्यात, तर मी लगेच काढून आहे ना, नाहीतर मग पूर्ण तेलामध्ये झाल्या असत्या. काढून लगेच साईडला ठेवल्या आणि नंतर शेवटी परत त्या ज्या फुटल्या होत्या ना, त्या करंज्या तळून घेतल्या. आता इथे मी जे राहिलेलं पीठ होतं ना, त्याच्या पुऱ्या करून घेते. तर छोट्या-छोट्या पुऱ्या दिसल्या ना, की त्या मुलांना छान वाटतं खायला. त्याच्यामुळे मग मी इथे छोट्या बनवून घेते आहे. आणि या देखील पुऱ्या ज्या आहेत ना, त्या एकदम पातळ अशा लाटल्या होत्या आणि तुम्ही बघू शकता एवढ्या छान फुगल्यात. म्हणजे पाणीपुरीच्या जशा पुऱ्या फुगतात ना, तशा फुगलेल्या आहेत. तर माझ्या सगळ्या पुऱ्या आणि करंजी सगळं तळून झालं होतं. त्यानंतर जेवणाची तयारी करायची होती. तर जेवणामध्ये थोडंसं सिंपलच ठेवलं होतं. कारण मला अजून गुलाबजाम देखील बनवायचे होते आणि संध्याकाळी परत ज्वेलर्सकडे जाऊन फक्त चेक देखील करायचं होतं. तर संदीप घरी असतील ना, तर ते स्पृहाला घेऊन बसतात आणि मग काही चेक करायचं असेल, मग फायनल करण्यासाठी मग आम्ही दोघंजण देखील जातो. म्हणजे काही पण घ्यायचं असेल तर. तर मला ज्वेलर्सकडे जाऊन लक्ष्मीची मूर्ती देखील बुक करून म्हणजे पूर्ण व्यवस्थित बघून बुकिंग करून ठेवायचं होतं. तर बरीच कामं होती, त्याच्यामुळे जेवण मी एकदम सिंपल ठेवलं होतं. फोडणीचा भातच बनवला होता, दुसरं काहीच नाही आणि सोबत पापड वगैरे असतील ना, तर सगळ्यांना चालतं. आणि जेवल्यानंतर सगळ्या ज्या करंज्या वगैरे आहेत ना, ते सगळं थंड देखील झालं होतं आणि लगेचच्या लगेच जर ते डब्यामध्ये ठेवलं ना आपण भरून, तर त्याला वास देखील राहत नाही. तर इथे मी दोन्ही म्हणजे ज्या पुऱ्या आहेत त्या सेपरेट ठेवून करंज्या ह्या मोठ्या डब्यामध्ये भरून ठेवते. त्यानंतर जेव्हा पण आपलं दिवाळी वगैरे असते ना, तेव्हा मेन काम असतं ते म्हणजे आपले डबे रिकामे पाहिजे. जेव्हा पण आपण बनवतो ना, तेव्हा आपले डबे नेहमी रिकामे नसतात. त्याच्यामुळे पहिलेच मी ज्या डब्यामध्ये जितकं ठेवायचं ते सगळे डिसाईड करून ते सगळे घासून घेतले होते. त्यानंतर म्हटलं थोडा वेळ आराम करावा म्हणजे एक 5-10 मिनिटाचा रेस्ट घ्यावा म्हणून हॉलमध्ये बसले, तर समोर ह्या झाडांवरती बरीच धूळ दिसली, तर म्हटलं ते आता व्यवस्थित धुवून ठेवावे. तर हे जे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत ना, याला देखील आपल्याला केअर करायला लागतं ना, तर याच्यावरती जर धूळ दिसली ना, तर ती इतके खराब दिसतात ना. हे जे प्लांट्स आहेत म्हणजे छोटे असू दे किंवा मोठे असू दे, ह्याला पण आपल्याला थोडंसं धुवून ठेवायला लागतं. तर सगळेच प्लांट्स आहेत ना, डायरेक्टली बाथरूममध्ये घेतले आणि आपला जो जेट स्प्रे आहे ना, त्याच्याने सगळी जी धूळ आहे ना, ती व्यवस्थित निघून जाते. जास्त काहीच करायची गरज पडत नाही. तर इथे जी काही धूळ आहे ना पानांवरची, ती व्यवस्थित निघून गेली.
तर तुम्हाला दिसत असेल जेव्हा नुसतं पाणी जरी मारलं ना तरी हे जे प्लांट्स आहेत ना ह्याच्यावरची धूळ सगळी निघालेली आहे आणि एवढे फ्रेश दिसत आहेत. म्हणजे कलर जो आहे ना तो इतके बघा तुम्ही डार्क दिसतोय, नाहीतर ह्याच्यावरती धूळ पडली ना तर हे फेंट कलरमध्ये दिसून येतात. आणि जर खूपच जास्त धूळ पडलेली असेल ना तर हे जे प्लांट्स आहेत ना थोडा वेळ आपण आपल्या निरमा पावडरमध्ये भिजत ठेवले ना तर ते लगेच निघून देखील जातं. पण माझे काही एवढे जास्त खराब नव्हते झाले, त्याच्यामुळे मग मी नुसतं जेट स्प्रे मारूनच क्लीन केलेले आहेत. आता हे थोडा वेळ मी इथे बाहेर सुकत ठेवते, म्हणजे पटकन पाणी जरी नितळलं ना तरी मग आतमध्ये घेता येतात. तर दिवाळी म्हटलं तर बघा ना, घरामध्ये कितीतरी छोटी मोठी कामं असतात आणि ही खरंच कुणालाच दिसत नाहीत आणि जो घरामध्ये आहे त्यालाच माहिती असतं की ह्या सगळ्या गोष्टी देखील साफ केल्या जातात. म्हणजे आपण नुसतं घ्यायचं म्हणून जर एखादी गोष्ट घेतली ना तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे. आपल्याला ह्या देखील गोष्टी, छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या देखील मेंटेन करायला लागतात. जसं की आता हे जे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत ते मला बरेच आवडतात आणि मग मी घेते देखील, पण ह्याला मेंटेन करायला देखील लागतात. त्यानंतर थोडंफार रिलॅक्स केल्यानंतर लगेच गुलाबजामची तयारी केली. तर इथे हे देखील पीठ आहे ना मी दुधामध्येच भिजवलेलं आहे आणि आरुष देखील मला खूप हेल्पमध्ये होता. म्हणजे त्याने गुलाबजाम बनवायला मला बरीच हेल्प केली. ऑलमोस्ट गुलाबजाम जे वळवून घेतलेले आहेत ना ते त्यानीच केलेलं आहे आणि खूप छान करत होता तो. तर मागच्या वर्षी फराळाचं काहीच केलं नव्हतं, कारण स्पृहा खूप लहान होती आणि जस्ट मी हैदराबादमध्ये शिफ्ट झाली होती. त्याच्यामुळे सामान देखील काही आणायला जमलं नव्हतं आणि खूपच लहान होती. त्याच्यामुळे मग यावर्षी ठरवलं होतं की आरुषला गुलाबजाम खूप आवडतात, त्याला करंजी देखील खूप आवडते. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी मला करायच्याच होत्या. मागच्या वर्षी म्हणजे फराळ केलं नव्हतं, पण आपण विकतचं तर आणतोच. पण विकतची म्हणजे जी टेस्ट असते ना ती आपण बनवण्यामध्ये नसते असं मला वाटतं आहे. तर माझे जे गुलाबजामची जी साईज आहे ना ती छोटी मोठी झालेली आहे. तर गुलाबजाम तळता तळता आहे ना मी पाक देखील साईडला ठेवला होता, कारण त्याला पण शिजवायला बराच वेळ जातो आणि मी थोडंसं कमी साखर टाकते. म्हणजे त्याच्यामध्ये देखील मी खूप जास्त साखर अशी टाकत नाही. तर ते देखील असे जास्त जर गोड केले ना दिवाळीसाठी, कारण आपण दिवाळीमध्ये सगळंच गोड असतं आणि मग हे गुलाबजाम घरातले देखील गोड, त्याच्यामुळे मग ते खाल्ले नाही जात. त्याच्यामुळे आपण जर त्याच्यामध्ये साखर जर कमी टाकली ना तरी देखील चालतात, कारण गुलाबजाम कमी साखरेमध्ये कमी पाकामध्ये देखील चांगले होतात. तर इथे तुम्ही बघू शकता पाक माझा असं खूप जास्त घट्ट नाही आहे. पाकामध्ये मी थोडीशी इलायची देखील टाकली होती त्याची चव येण्यासाठी. तर ती मी काढून घेते आणि सगळे जे गुलाबजाम आहेत ते पाकामध्ये टाकून ठेवते. तर गुलाबजाम आहेत ना अर्धे मी फ्रीजमध्ये ठेवते आणि जस्ट खाण्यासाठी असे म्हणून छोट्या डब्यामध्ये ठेवून देते. म्हणजे 2 डब्यांमध्ये असतील ना तर फ्रीजमधून काढून घेता येतील आणि जनरली खराब व्हायची भीती असते, कारण संपले नाही संपले असं असतं. त्याच्यामुळे मग 2 डब्यांमध्ये ठेवले ना तर 1 डबा आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. तर इथे गुलाबजाम माझे तयार झालेले आहेत आणि खूप जास्त पाक नव्हताच बनवला, त्याच्यामुळे बरोबर कट टू कट पाक पण झालेला आहे. आणि हे जे प्लांट्स आहेत ना ते देखील सुकले होते बऱ्यापैकी, तर म्हटलं ते जागेवरती ठेवले तर बरं असतं. नाही तर मग परत आता मी एकटीच बाहेर जाणार होते, त्याच्यामुळे मग ते स्पृहा खेळत बसणार किंवा मग ती इकडे तिकडे टाकणार आणि मग ते भेटत नाहीत. त्यामुळे मग लगेच जागच्या जागी गेलेले आहेत. नंतर मग मी तयार होऊन निघाले होते. जवळच ज्वेलर्सचं शॉप होतं, म्हणजे खूप जास्त लांब नव्हतं जायचं आणि गाडी चालवता येते, त्याच्यामुळे मग टेन्शन नाही बसत. म्हणजे दोघांनी कुठे निघायची गरज पडत नाहीत, बरीच कामं अशी होऊन जातात.
म्हणजे मला जर काही हवं असेल, शॉपिंग वगैरे करायची असेल ना, तर मग मी एकटी जाऊन येते. नाहीतर मग ते एखाद्याचं बर्डन असतं, की नाही बाबा चला खूप उशीर झाला आहे, घरी जायचं आहे किंवा काय कंटाळा आलेला असतो. तर मग मला तेवढं होत नाही, कारण मी एकटीच जाऊन मला जे काही करायचं आहे, शॉपिंग करायचे किंवा कुठे काही बघून यायचं, तर ते सगळं मी एकटी जाऊन करून येते. आणि सॅटर्डे, संडे संदीप घरी असतील ना, तर जेव्हा मला वेळ भेटतो तेव्हा कारण आपण आठवडाभर घरी असतो ना, तर आपल्याला खूप बोर होतं आणि मुलांमधून मग सगळेजण बाहेर जायचं आणि त्यातून 2 मुलांना बाहेर घेऊन जायचं पॉसिबल होत नाही, कंटाळा येतो. कारण मग सगळं त्यांचं पॅकिंग करा वगैरे सगळ्याच गोष्टी येतात. त्याच्यामुळे मग मला बरं पडतं, की मला ड्रायव्हिंग येते, माझं मी जाऊन काही पण शॉपिंग करू शकते जे पाहिजे ते. तर इथे आता मी ज्वेलर्सच्या शॉपमध्ये आलेली होती आणि एवढं म्हणजे नवीनच शॉप होतं, पण त्यांनी बरंच कलेक्शन ठेवलेलं होतं. तर इथे म्हणजे हैदराबादमध्ये येऊन मी पहिल्यांदाच ज्वेलर्सच्या शॉपमध्ये गेली होती आणि ते पण फक्त सिल्वरसाठी. तर इथे मला म्हणजे बऱ्याच लक्ष्मीच्या मूर्ती दिसल्या, पण आपल्याकडे जसं सिल्वर असतं म्हणजे एकदम व्हाईटमध्ये सिल्वर असतं ना, तसं इथे नाही आहे. इथे हे लोकं याला अँटिक फिनिश देतात. म्हणजे जर तुम्हाला एकदम डार्कवाली अशी जर मूर्ती दिसते ना, ती 3D अँटिक म्हणून त्यांनी पॉलिश केलेली आहे आणि दुसरी जी थोडीशी व्हाईटिश दिसते आहे, ती 2D अँटिक पॉलिश केलेली आहे. आणि इथेच मी ह्या अशा मूर्ती बघितलेल्या आहेत. आपल्या पुण्यामध्ये अशा म्हणजे अँटिकमध्ये मूर्ती मी तरी बघितलेल्या नाही आहेत. आत्ता मे बी आल्या असतील. तर इथे लोकं ही अशीच मूर्ती घेतात अँटिक पॉलिशची, चांदीच्याच. तर दिसायला म्हणजे मी त्यांना विचारलं, की ह्या अशा मूर्ती का आहेत? म्हणजे पूर्ण सिल्वरमध्ये का नाही आहेत? तर त्यांनी मला सांगितलं, तर याच्यावरची जी डिझाईन दिसते, म्हणजे डोळे, कान, हात किंवा ज्वेलरी जी घातलेली आहे ना, ती ह्या अँटिक पॉलिशमध्ये व्यवस्थित आणि क्लिअर दिसते. जशी आपल्या पूर्ण सिल्वर म्हणजे प्युअर व्हाईट सिल्वरमध्ये असते ना, तशी दिसत नाही. तर तुम्ही बघू शकता ह्या ज्या मूर्ती आहेत ना, त्या क्लिअर असं चेहरा देखील व्यवस्थित दिसतोय, साडी त्याच्यानंतर ज्वेलरी सगळं व्यवस्थित दिसतं आहे. तर 2Dचं जे मेकिंग आहे आणि 3Dचं जे मेकिंग आहे, त्या दोन्हीचं वेगळं वेगळं आहे. कारण 2Dमध्ये थोडंसं कमी पॉलिश होतं आणि 3Dमध्ये थोडं जास्त होतं. तर रेट देखील तसाच आहे. तर तुम्ही बघू शकता ही जी गणपतीची मूर्ती आहे ना, ती 2D पॉलिशची आहे आणि ही जी सिल्वर तुम्हाला दिसते लक्ष्मीची, ती 3D पॉलिशमध्ये आहे. तर डिफरन्स तुम्हाला दिसत असेल. आणि यामध्ये अजून एक टाईप होता तो म्हणजे जी ज्वेलरी आहे ना, ती देखील अशी कलरफुल म्हणजे आता इथे एक मूर्ती होती त्याला ना, जी ज्वेलरी होती ती कलरफुल डायमंड्सची होती. त्याचं मेकिंग परत वेगळं आणि त्याचं मेकिंग जास्त आहे. आपण म्हणतो ना की आपल्याला प्युअर गोल्ड किंवा प्युअर सिल्वर हवं आहे, तर तसं इथे नाही आहे. इथे सिस्टीम थोडीशी मला वेगळी वाटली. पण हे देखील जे सिल्वर आहे ना, ते प्युअर सिल्वरच आहे. याला फक्त त्यांनी अँटिक पॉलिशिंग केलेलं आहे, बाकी काही नाही. म्हणजे मी त्यांना रेट देखील विचारला, तर आपलं जे सिल्वरचा रेट आहे ना, तोच सिल्वरचा रेट इथे आहे. म्हणजे 24 कॅरेट, 18 कॅरेट अशाच पद्धतीने इथे सिल्वर होतं. तर हे देखील प्युअर सिल्वरच आहे. पण मूर्ती ह्या ज्या आहेत ना, ह्या मला खरंच म्हणजे दिसायला देखील खूप सुंदर वाटत होत्या. पण म्हटलं आता मला संदीपला विचारायला लागेल, की आपल्याला हे असंच सिल्वर घ्यायचं आहे का? त्यामुळे मी जस्ट बघायला आली होती आणि बुकिंग पण केलं नाही. म्हटलं पहिले डिस्कस करायला लागेल. तर तुम्हाला या ज्या मूर्ती आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर तुम्हाला 2D पॉलिश आवडलं आहे की 3D पॉलिश आवडलं आहे ते देखील तुम्ही माझ्यासोबत शेअर करा. आणि ह्या मी फर्स्ट टाईम बघितलेल्या आहेत, तर तुम्ही अशा मूर्ती बघितलेल्या असतील तर ते देखील माझ्यासोबत शेअर करा. तर दुकानामध्ये जे अजून सिल्वर कलेक्शन होतं ना, ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करते, जे मला एकदम युनिक वाटलं. तर इथे बऱ्याच अशा मोठ्या-मोठ्या समया होत्या.
तर हे पूर्ण सिल्वरमध्ये आहे आणि त्याच्यावरती असे गणपती आणि लक्ष्मी असे तुम्ही जोडीमध्ये समय घेऊ शकता अशा समया देखील होत्या. तर इथे वरती तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर अशी लक्ष्मीची मूर्ती आहे. तर ह्या 1,00,000पर्यंतच्या अशा समया होत्या, ज्या मला देखील एकदम सुंदर आणि इतक्या छान दिसत होत्या. तुम्ही बघू शकता याच्यावरती जी काही पॉलिशिंग दिसते, जी काही फिनिशिंग दिसते, ते एवढं क्लिअर आणि एवढं सुंदर आणि एवढ्या मोठ्या मोठ्या समया होत्या. तर हे सगळं बघून मला एवढं छान आणि एवढं सुंदर वाटत होतं. त्यानंतर तुम्हाला इथे दिसतात हे घड्याळाचे जे फ्रेम्स आहेत त्या देखील सिल्वर होत्या. आपल्या आरतीचे ताट, आपलं जे प्रसादासाठी आपल्याला जर ताट करायचं असेल तर ते, त्याच्यासोबत वाट्या देखील तशाच होत्या वेगळ्या वेगळ्या. एवढं सुंदर आणि एवढं छान कलेक्शन होतं. सो आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.